ही माझ्या लग्नाची पत्रिका. सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचंय. जरूर. अभिनंदन. थँक्यू. एक मिनिट. वहिनी काय करताय? काय करताय म्हणजे? वहिनी पहिल्यांदा घरी आल्यात. मानपान नको करायला. वहिनी काहीतरी गैरसमज झालाय. ही स्वरांगी नाहीये, ही तिची धाकटी बहीण संजीवनी, माझी मेवणी. आठवणी जात नाही मनातून. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी येतेच. काही म्हणलात का? नाही. अगं घेतलेस मी. घ्या तुमच्या हाताने. दे. लय दिवसांनी पाहिलं तुम्हाला असं. काय? गालातल्या गालात असताना. अहो एक विचारू? का हसत होतात तुम्ही? नाही म्हणजे तुम्हाला काही आठवलं म्हणून हसत होतात होय? आठवल्या गोष्टी आणि आला असू. मला सांगण्यासारखं असेल तर सांगा की. अगं काही नाही. तू आणि मी पहिल्यांदा मंदिरात गेलो होतो बघ, माझ्या आणि स्वरांगीच्या लग्नाची पत्रिका ठेवायला. हा भया, माझ्या तर मनावर कोरल्याच गेल्यात बघा आठवणी. या कधी विसरायचीच नाही ना मी. माझं तर सगळा आडग्याचाच कारभार होता तेव्हा. तुम्हाला आठवतं? आपण त्या मंदिरात गेलतो, तिथल्या त्या पुजाऱ्यापासून ते तुमच्या मित्रापर्यंत सगळ्यांना आपण दोघंच नवरा बायको वाटत होतो. आणि आता खरंच उद्या नवरा बायको म्हणून मंदिरात जातोय. पण चांगलंच आहे की एकत्र तर जातोय. तुम्हाला आणखीन हवी बडीशोप? संजू, अगं तुलाच बोलवायला येत होते. का? उद्या देवळात जायचंय ना? हा. मग बाळ्यासारखं तयार होऊन नाही जायचं. नवीन साडी नेसायची. आता नवीन साडी कुठून आणू मी बेबी मावशी? मी आणली आहे ना साडी तुझ्यासाठी. अहो पण या सगळ्याची काय गरज होती? नवीन साडी नेस. मी कल्पनाला सांगितलंय तुझ्या खोलीत ना गजरे आणून ठेवायला. दागिने घाल आणि मग जाऊ आपण. रंजाची विकेट ना अशी पडते का नाही बघ. गुड नाईट. गुड नाईट.
आई ग आई 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 हो. काय झालं? अरे पोटात दुखायला लागला अचानक बघ. असं अचानक? आता शरीर म्हणलं की हे चालायचंच की काही ना काही होणारच. तरुण राहिली होय मी. थांब, मी डॉक्टरांना फोन करतो. अरे नाही, मी केला होता डॉक्टरना फोन. कालपासून जरा बरंच वाटत नव्हतं. ते म्हणले की हायपर ऍसिडिटी झाली आहे तुम्हाला. ठीक आहे, आजचं कॅन्सल करूयात आपण. असं कसं कॅन्सल करून कसं चालणार आहे? नवस केलंय बाबा, देव कोपल ना माझ्यावर. तुम्ही दोघांनी नारळ ठेवून या म्हणजे या. अगं पण असं कसं येणार आहेस तू? पोटात दुखतंय ना तुझ्या? अरे मी घरी राहते ना, विश्रांती घेते, मला बरं वाटेल. पण तुम्ही दोघांनी जायचंच आहे. नवस तू बोललायस ना? अरे पण फेडणार तुम्ही दोघात असं बोलले मी देवाला. मग नारळ ठेवून या. मी इथूनच हात जोडतो. अगं पण वगैरे काही नाही रे. संजूच्या परीक्षेसाठी नवस बोलले होते ना, संजूनीच तो नवस फेडायचाय. देवाशी कनेक्शन आहे माझं. मी देवाशी बोलते की संजूच नवस फेडेल. ते काही नाही, तू रूम मध्ये जा, आराम कर. आजच्या ऐवजी आपण उद्या जाऊ दर्शनाला. मी ऑफिसला जातो. नवस आजच फेडलं पाहिजे. मी बोलले होते की महिनाभराच्या आत मी नवस फेडेन. आणि आजच्या दिवसाला ना महिना पूर्ण होतोय बघ. नवस आजच फेडायचा. अगं पण काय तुला जायचंय का नाही आणि फेडायचंय का नाही नवस ते सांग. आणि मग तुझं दर्शन? अरे मी घेईन ना दर्शन. नाहीतर तुम्ही दोघं व्हिडिओ कॉल करा ना मला. म्हणजे माझ्याकडे पर्याय नाहीच आहे. देवा, इथनच तुझ्या पाया पडते रे. माझ्या लेकाला आणि सुनेला पाठवतीये. आशीर्वाद दे त्यांना. त्यांचा राजा राणीचा संसार ना सगळा सुरळीत होऊ दे बघ. जात आहे ना, जा आता. लवकर जा आणि उशिरा या. म्हणजे नाही म्हणजे यथा सांग पूजा होऊ देत. देवळात जरा बसा, गप्पा मारा, निवांत या मग. संजू, प्रसाद तर आणशीलच तू. जा आता. ठीक आहे, येतो आम्ही. पण तू काळजी घ्यायचीस. हो हो. चल. संजू, संजू. आई आई गो आले. एक मिनिट. काय झालं? विसरलीस काहीतरी? नाही काय नाही, ते मला जरा बोलायचं होतं. बोल. मला माहितीये मी आजपर्यंत तुमच्याशी लई वेळा खोटं बोलले. आणि माझ्या खोटं बोलण्यामुळे तुम्हाला लई भोगावं लागलंय. तू एक्सेप्ट केलंयस नाही. आता मूव्ह ऑन कर. आणि हे बोलायची जागा आणि वेळ नाहीये. मला वाटतं आपण लवकर निघालो, तू वेळेत घरी पोहोचू. तसं नाही, मला दुसरंच बोलायचंय. काय बोलायचं होतं? मी ठरवलंय, म्हणजे आई रक्ताची शपथ, मी यापुढे कधीच खोटं नाही बोलणार. हा, चांगली गोष्ट आहे. पण त्याचं आत्ता काय? देवळात चाललोय ना आपण. तेच तर. आपण देवळात ज्या कारणासाठी चाललोय ना, ते कारणच खोटं आहे. म्हणजे बेबी मावशींचा नवस फेडायला चाललोय ना आपण, तर त्यांनी तसा नवस बिवस काही केलेलं नाहीये. म्हणजे त्यांनी शेंडी लावलीये. म्हणजे त्या एकदमच इनोसंट आहेत बघा. म्हणजे त्यांनी चांगल्या विचारानेच केलंय हे सगळं. खरं तर त्यांना अजून बी असं वाटतंय आपण जर वेळ घालवला तर आपलं सगळं पूर्वीसारखं जुळेल. मग तुला आता काय वाटतंय? मला लय हलकं हलकं वाटतंय बघा. कारण मी तुम्हाला सगळं सांगितलं ना आता. पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर यायचं नसेल ना,
तर तुम्ही जाहीत ना ऑफिसला. मी करीन काहीतरी टाइमपास इकडं तिकडं, नाही तर सुजित भाऊजींच्या ढाब्यावर जाईन आणि मग तिकडनं परत आल्यावर बेबी मावशीनं सांगेन की आपण जाऊन आलो म्हणून. हा, जाते मी. संजू, 1 मिनिट. म्हणजे पुन्हा खोटं बोलणार आहेस? अहो पण बेबी मावशीनं सगळं सांगितलं तर त्यांना लय टच होईल. जाऊ देत, मी एक काम करते, मी काही बोलतच नाही, तोंड शिवून बसते, कटच मारते आयुष्याला. हे खरं वागणं होईल? देवा, मला आडकीला काही पटकन सुचत पण नाही. जाऊ देत, मी करते मॅनेज, तुम्ही जा. संजू, तू खरं बोलायचं ठरवलंयस ना, मग बेबी मावशींशी खोटं का बोलणार आहेस? गाडीत बस. म्हणजे गाडीत बस. चला. सॉरी. 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 इट्स ओके. ओके. सॉरी. इट्स ओके. अहो, ते मी आई साहेबांबरोबर ज्यावेळेस पूजेला बसते ना, त्यावेळेस मी त्यांच्याकडनं गणपती स्तोत्र शिकलीये. मला ते म्हणायचंय, आपण थांबूयात का? आणि मला जर काय अडलं ना, तर तुम्ही तुमचं टचिंग द्या. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलम करतासी. त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम हर्तासि. किती निरागस आहे ही खोटं बोलली पण खोटं कधीच वागली नाही.
हिला परिस्थितीमुळे खोटं बोलावं लागलंय जी तिच्या हातात नव्हती, पण माझं हिच्या इतकं धैर्य माझ्यात का नाहीये? मी का खरं लपवतोय? जिच्या मनात माझ्या आणि विवाबद्दल फक्त वाईट विचार आले, ते सुद्धा समोर आलेल्या परिस्थितीने, तर ही पुण्यापर्यंत आली माफी मागायला, आणि माफी मागितली सुद्धा. इतका विश्वास आहे तिचा माझ्यावर. आणि मी काय केलं? आठवलं तरी पुरुषभर मातीत गाडून घ्यावं असं वाटतंय स्वतःला. मी विश्वासघात केलाय, आणि तरी सुद्धा माझ्या अपराधाची क्षमा मागायचं सुद्धा धाडस होत नाही मला. मी का बोलू शकत नाहीये? का? मला भीती वाटतेय का संजू माझ्या आयुष्यातून निघून जाईल म्हणून? नाही नाही देवा, मला वाटेल ती शिक्षा दे, पण संजूला ही दूर जाण्याचा विचार सुद्धा मला. ओम शांती शांती शांती. देवा, मला काय बी नकोय, पण ह्यांना कसला त्रास होऊ देऊ नकोस. यांच्या वाट्याचं दुःख बी तू माझ्या पत्रात टाक. माझ्यामुळे यांनी आधीच लई भोगलंय, आता आणखीन काय नको. अहो, काय झालं? कुठं काय? मग तुमच्या डोळ्यात पाणी? ते होय, अगं ते देवासमोर उभं राहिल्यावर गलबलून येतं ना, त्यामुळे. बाकी काही नाही. तुम्ही मला काही गोष्टी नाही सांगितल्या ना, तरी बी मला तुमच्या मनातलं सगळं कळतं. आणि मला माहितीये, गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात काहीतरी डाचतंय, जे तुम्ही बोलू शकत नाही आहात किंवा बोलत नाही आहात, जे काही. पण मला खरंच असं वाटतं की तुम्ही बोलावं, तुमचं मन मोकळं करावं, कारण असं दुःखाचं वजन वागवणं लय अवघड आहे. मला सांगा. शेअरिंग संपलंय आपल्यातलं. माझ्याकडे आता शेअर करायला आनंद उरला नाहीये, आणि दुःख शेअर करायला तुझ्याकडे अधिकार नाही. असं म्हणतात की दुःख वाटल्यानं हलकं होतं, पण तुझ्यासोबत वाटून घेतलं तर जड जाईल मला. मला कसं सांगाल ना तुम्ही? आपलं नातं आता आधीसारखं थोडी राहिले. मी झाड घेणं. हे बघ, आपलं या विषयावर बोलणं झालंय. प्लीज पुन्हा पुन्हा वगाळू नकोस. अहो, पण ते खरं आहे ना, सत्य आहे. बदलणार थोडीच आहे. ते जे काय असेल, पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनातलं सगळं मोकळं करावं. माझ्या जवळ नाही तर मग आई साहेबांजवळ बोला, नाहीतर बेबी मावशींची बोला. ज्याची गोष्ट आहे त्यालाच बोलावी लागेल. मग सांगा की. ज्याची असेल त्याला.
माझी आहे का? संजू, सांगा. ज्या माणसाला एवढंच खोटं बोलायला पण नाही चालत, तो माणूस माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवेल? माझा का विश्वासघात करेल? तुम्ही माझ्यासाठी माझे देव आहात आणि माझ्याच देवावर असा अविश्वास कसा दाखवू मी? असं जर खरंच झालं तर माझं जगच संपल ना. मला वाटतं आपण निघावं.